नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आपण आज चातुर्मास 2025 विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. यंदा महाराष्ट्रीय पंचांगानुसार 6 जुलै 2025 पासून चातुर्मास सुरू होत आहे. आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या 4 महिन्याच्या काळास चातुर्मास असे म्हटले जाते. असे म्हणतात, या काळात अनेक व्रत उपासना या करण्यात येतात. या काळातच ही विविध व्रते उपासना का करावीत यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारणेही आहेत. चातुर्मास्याचा काळ हा आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण आहे. या दिवसांमध्ये मुळा, वांगे, कांदा, लसूण खाण्यापासून व अति प्रमाणात जेवणापासून दूर राहावे. चातुर्मासामध्ये कोणते कार्य करावे आणि कोणते करू नयेत हे आपण बघणार आहोत. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि पाचनतंत्र ठीक ठेवण्यासाठी पंचगव्य म्हणजेच काय, गाईचे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि दर्भजल सेवन करावे. पापांचा नाश आणि पुण्यप्राप्तीसाठी एकभुक्त म्हणजेच एकदाच जेवण करावे. अयाचित म्हणजे न मागितलेले जेवण. चातुर्मास्य उपवास करण्याचे व्रत ग्रहण करावे. देव, तुळशी, पूजनीय योग्य ब्राह्मण यांना रोज विशिष्ट संख्या ठरवून चातुर्मास्यात लक्ष प्रदक्षिणा व्रत. शंकराला लक्ष बिल्वार्चन करावेत. विष्णूंना लक्ष तुलसी अर्चन कराव्यात. गणेशाला लक्ष दुर्वाचन करावेत. सूर्याची पूजा व सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तापूर्वी अर्घ्यदान करावे. देवीला रोज कुंकुमार्चन करावे. श्रीकृष्णाला पारिजातकाच्या फुलांचे लक्षार्चन करावे. असे विविध अर्चन प्रकार करता येतात. रोज नैवेद्यासाठी विविध प्रकार म्हणजे नित्य अभिषेक, तेलात तयार करण्यात आलेल्या भाज्यांचे सेवन करू नये असे काही ठिकाणी सांगितले आहे. चातुर्मासात कोणतेही मंगलकार्य करू नये. काही अडचणींच्या प्रसंगात काल सुसंगत शास्त्रानुसार विचार करून कार्य करावे. पलंगावर झोपू नयेत. मत्स्य, मांस तसे कधीच खाऊ नये, पण किमान चातुर्मासात तरी खाऊ नये. कांदा, मुळा, वांगे, लसूण हे पदार्थ देखील खाऊ नयेत. चातुर्मासामध्ये कोणकोणत्या गोष्टी कराव्यात हे आता आपण बघणार आहोत. आषाढ महिन्याच्या उत्तरार्धात आधीचे 4 दिवस म्हणजेच आषाढ शुद्ध एकादशीपासून चातुर्मासास प्रारंभ होतो. या एकादशीपासून एकादशी व्रत सुरू करावे. कायम एकादशी करणे अशक्य असल्यास किमान चातुर्मास्य एकादशी व्रत करावे. यानंतरच्या पुढील 4 महिन्यांना चातुर्मास किंवा चातुर्यमास नावाने ओळखले जाते. चतुर लोकांचा महिना किंवा चातुर्य शिकवण्यासाठीचा उत्तम काळ असा यांचा शब्दशः अर्थ काहींच्या मते निघतो आणि याच कारणांमुळे या 4 महिन्यात भारतभर संत, महात्मे, ज्ञानी व्यक्ती एकांतवासात साधना करतात. काही जण या 4 महिन्यांमध्ये कडक उपवास देखील करतात. काही जण जप तप करतात. काही जण या 4 महिन्यांमध्ये मनन, चिंतन, वाचन करत हे 4 महिने सत्कारणी लावतात. या 4 महिन्यांमध्ये आपल्या जीवनातील लपलेल्या रहस्यांचा, चुकांचा स्वाध्याय करणे गरजेचे आहे. त्या चुका सुधारून यातूनच आपल्याला यशस्वी आणि सुखी जीवन जगण्याचा मार्ग मिळेल. यंदा पंचमास आहे. आषाढ शुक्ल एकादशी हिलाच देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतात. या एकादशीला देव झोपतात ही श्रद्धा आहे. विठू माऊलींच्या ओढीने लाखो वारकऱ्यांसह ज्ञानोबा तुकाराम आदी सकल संतांच्या पालख्यांचे आगमन पंढरीत होते आणि सुरू होतो चातुर्मास्य प्रवचन, कीर्तन, भजनांचा जागर. त्यानंतर गुरुपौर्णिमा. आपले सर्व धर्मकार्य सद्गुरूंच्या सानिध्यात त्यांच्या चरणांशी लीन होऊन त्यांच्याकडून विद्येची प्राप्ती करायची असते, म्हणून सद्गुरूंची पूजा अर्चना करतात. या दिवशी गुरुदक्षिणा देणे शिष्याचे परमकर्तव्य आहे. चातुर्मासातील पहिला महिना म्हणजे श्रावण येतो. या संपूर्ण महिन्यात श्रवण, मनन, चिंतन, पठण यावर भर द्या. नियमांचे पालन करा. श्रावण महिन्याच्या प्रत्येक वारानुसार सुद्धा उपासना आहे. आता आपण बघणार आहोत की गोपद्म व्रत करताना संकल्प कसा करावा.
संकल्प करताना आपल्या उजव्या हातावरती पाणी घ्यायचे आहे. त्या पाण्यामध्ये कुंकू, हळद, अक्षता आणि असल्यास फूल टाकावे. त्यानंतर आपले नाव घेऊन आपले गोत्र सांगून, आपल्याला जर गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणावे आणि त्यानंतर आपल्या मनात जी इच्छा असेल ती आपण बोलून ते पाणी त्या ताम्हणात सोडावे. अशा पद्धतीने आपला संकल्प पूर्ण होतो. आता आपण बघणार आहोत की गोपद्म व्रत कसे करावे. 4 महिने ही खालील सेवा केल्याने लक्ष्मीनारायण प्रसन्न होतात. आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिकी एकादशीपर्यंत रोज सकाळी देवघरासमोर 33 गोपद्म रांगोळीने काढणे यास गोपद्म व्रत असे म्हणतात. 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळतो. तसेच भगवान श्री महाविष्णूंचीही खालील दिलेली सेवा पण अधिकाधिक स्वरूपात सर्व स्वामी सेवेकरांनी संपूर्ण चातुर्मासात करावी. 1 आहे श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण. 2 आहे श्री पुरुष सूक्त व श्री सूक्त पठण करावे. आणि 3 आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. चातुर्मासामध्ये सर्व सेवेकऱ्यांनी 4 महिने हे व्रत करावे. उद्यापासून म्हणजेच 6 जुलैपासून आषाढी एकादशीपासून देवघरासमोर रोज सकाळी रांगोळीने 33 गोपद्मे काढावीत. हे गोपद्म कोणत्याही स्वामी सेवा केंद्रामध्ये मिळून जातील. हे व्रत कार्तिक एकादशीपर्यंत करावे. गोपद्म काढल्यानंतर त्यावरती कुंकू, हळद, अक्षता आणि फूल वाहून नमस्कार करावा आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीनारायणाचा सतत वास असावा अशी प्रार्थना करावी. तसेच आपल्या घरात काही अडचण असेल, सुतक वगैरे पडले किंवा विटाळ असेल तर त्या दिवसांमध्ये ही सेवा थांबवून घ्यावी आणि त्या विटाळ किंवा सुतक संपल्यानंतर ही सेवा पुन्हा सुरू करावी. अशा पद्धतीने हे गोपद्म व्रत करावे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.